हरिओम. राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद. अष्टावक्र गीता, अध्याय 18, श्लोक 58. अकुर्वन्नपि संक्षुभाद व्यग्रह सर्वत्र मूढधीः कुर्वन्नपि तु कृत्यानि कुशलो हि निराकुलः. अनुवाद: अज्ञानी माणूस कर्मे करीत नसताना सुद्धा इच्छा, अहंकार व वासना यामुळे विक्षोभ होऊन व्याकुळ होतो. ज्ञानी पुरुष सर्व कर्मे करीत असून सुद्धा शांतचित्त असतो. विवेचन. स्वामी अष्टावक्रांचे म्हणणे असे नाही की ज्ञानी कर्म करत नाही किंवा तो आळशी व अकर्मण्यवादी असतो. ज्ञानी मंदिरात, मठात जातो, एकांतात बसतो. ज्यांनी त्याला ओळखले ते त्याची सेवा करतात असे नसून उलट तो कर्तव्यनिष्ठ होऊन फळांची आकांक्षा सोडून कर्म करत असतो. हेच कर्मातले सौंदर्य आहे, हीच कर्मातली कुशलता आहे. गीतेत म्हटले आहे की योगामुळेच कर्मात कुशलता येते. पैशाकरिता व स्वतःच्या सुखाकरिता कार्य करणाऱ्यांच्या कर्मात किती कुशलता आहे किंवा असते. ज्ञानी माणसांची कर्मे व अज्ञानी माणसांची कर्मे असा भेद करून अष्टावक्र स्वामी म्हणतात की अज्ञानी माणूस जर तत्वबोध ऐकून कर्म करणे सोडून देईल तर त्याला मुक्ती म्हणता येणार नाही, त्याला आळशी म्हणावे लागेल. बाह्यतः कर्मत्याग केल्यावर सुद्धा त्याचे मनात संकल्प, विकल्प, इच्छा, शंका, कुशंका या राहतातच. जोपर्यंत मनातले हे संकल्प व शंका शांत होत नाही तोपर्यंत मुक्ती मिळणार नाही. त्याविरुद्ध ज्ञानी माणसांचे सर्व विक्षेप शांत झालेले असतात. म्हणून सर्व प्रकारचे कर्मे करीत असताना सुद्धा तो अशांत होत नाही. हीच कर्मातली कुशलता आहे जी फक्त योगी पुरुषच प्राप्त करू शकतात. म्हणून जग सोडणे किंवा कर्मत्याग करणे म्हणजे मुक्ती नसून अज्ञान नष्ट करून चित्त शांत करून इच्छा, वासना व अहंकार यांच्या बिळख्यातून बाहेर पडणे म्हणजेच मुक्ती आहे. अध्याय 18, श्लोक 59. सुखमास्ते सुखम शेते सुख मायाती यातीच सुखम व्यक्ती सुखम भुक्ते व्यवहारे अपि शांतदीह. अनुवाद: शांत बुद्धीचा ज्ञानी पुरुष व्यवहारात सुखपूर्वक वावरतो, सुखकारक वृत्तीने येतो व मृत्यू पावतो. सुखाने बोलतो व सुखाने भोजन करतो. विवेचन. मनुष्य बाह्यतः जो व्यवहार करतो ते त्याच्या मनात सुरू असलेल्या विचारांचे प्रतिबिंब असते. अशांत मनाचा माणूस बसण्यात येणाऱ्या जाणाऱ्या बोलण्यात अगदी जेवण करताना सुद्धा अशांत व अतृप्त असतो. अशांती निर्माण करणाऱ्या विचारामुळे तो सुखाने खाऊ पिऊ शकत नाही किंवा सुखाने झोपू शकत नाही. त्याला झोपही येत नाही व तो शांतपणे बसूही शकत नाही. बसल्या बसल्या पाय हलविणे, जेवण करताना अन्य गोष्टीकडे लक्ष जाणे, चालताना इकडे तिकडे पाहणे, पाय आपटत चालणे, बोलण्यात तारतम्य नसणे ही सर्व चित्त अशांत असल्याची लक्षणे आहेत. व्यक्तीच्या बाह्य वर्तनावरून त्याचे डोळे व चेहरा यावरून त्याच्या आतल्या अशांतीची कल्पना येते.
अशा व्यक्तीला सुखी म्हणता येत नाही. अष्टवक्र स्वामी सांगतात की जो आतून शांत आहे तोच खाता पिताना, येता जाताना, बोलताना व सर्व व्यवहार करताना सुखाचा अनुभव घेतो. अशांत चित्त असणारा कोणत्याही व्यवहारात सुख अनुभवू शकत नाही. अध्याय 18 श्लोक 60. स्वभावाध्यक्ष नैव अर्तील लोकत व्यवहारिनः महायद्धीव अक्षोभ्यो गतक्लेशः सशोभते. अनुवाद: जो ज्ञानी पुरुष व्यवहारात सामान्य जनाप्रमाणे व्यवहार करत नाही आणि महासरोवराप्रमाणे क्लेशशून्य असतो तोच शोभून दिसतो. विवेचन: ज्ञानी व अज्ञानी दोघीही याच जगात राहून सर्व व्यवहार करीत असतात. परंतु अज्ञानी माणसाचे सर्व कर्म व व्यवहार त्याचा अहंकार, वासना व इच्छा यांनी प्रेरित झालेला असतो व त्यामुळेच त्यातून दुःख निर्माण होते. परंतु ज्ञानी माणूस कर्म करून सुद्धा त्यातून अलिप्त राहतो. केवळ क्रीडा केल्याप्रमाणे कर्म करतो. फलांची आकांक्षा नसल्यामुळे त्या कर्मामुळे दुःख निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कर्म करण्यातच ज्ञानी माणसाचा आनंद सामावलेला असतो. फलाकांक्षा नसतेच. पण अज्ञानी माणसाच्या कर्माशी इच्छा व फळांची आकांक्षा जोडलेली असल्यामुळे त्यातून दुःख निर्माण होते. अष्टवक्र स्वामी सांगतात की ज्ञानी पुरुष हा एखाद्या विशाल सरोवरासारखा शांत मनाचा असतो व क्लेशमुक्त असतो. म्हणून सामान्य जनाप्रमाणे व्यवहार न करून सुद्धा सर्व प्रकारचे क्षोभ व क्लेश यातून ज्ञानी पुरुषाची आपोआप सुटका होते. अज्ञानी तेच कर्म तोच व्यवहार करून दुःखी होतो. व्यवहारात व कर्मात अधिकाधिक अडकत जाण्यामुळे केवळ दुःखात वाढ होते. ओम शांती शांती शांती.